पोटात साप। एक राजकुमार होता। तो त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत राहत होता। अगदी आनंदी असं आयुष्य त्याचं चाललेलं होतं। पण हळूहळू जसे दिवस जाऊ लागले तसा तो आजारी राहू लागला। त्यांनी एका साधूला विचारलं तर त्याने सांगितले की त्याच्या पोटात एक जादुई साप आहे, त्यामुळे हा सतत आजारी राहतो। साधू महाराजांनी त्यांना त्यावर उपायही सांगितला। त्यांना सांगितले की तुम्ही राजकुमारी आणि राजकन्या सोबत मंदिरात राहायला जावे, तिकडेच तुम्हाला यावरचा उपायही सापडेल। ते तिघेही महाल सोडून काही दिवस मंदिरात राहायला गेले। त्यांना तिथे बरेच दिवस झाले होते। एके दिवशी राजकन्या अंघोळ करण्यासाठी नदीकाठी गेली होती आणि राजकुमार मंदिर जवळच्या एका मोठ्या वृक्षाखाली सावलीत झोपलेला होता। अंघोळ करून परत येत असताना दुरूनच राजकन्येने राजकुमारकडे पाहिले तर ती आश्चर्यचकित झाली। तिने पाहिले की राजकुमारच्या पोटातला जादुई साप बाहेर येऊन त्याच्या जवळ बसलेला होता। त्या झाडाखाली दुसऱ्या सापाचेही बीड होते। पोटातला जादुई साप आणि बिडाचा साप या दोघांमध्ये काहीतरी गोष्टीवरून वाद सुरू होता। राजकुमारी त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती। बीडमधील सापाने जादुई सापाला सांगितले की राजकुमार आजारी आहे, यामागे तूच दोषी आहे। त्यावर जादुई साप म्हणाला की तू पण काही कमी नाही, या बिडात मोठा खजिना लपवून बसलेला आहेस, हे मला माहीत आहे। दोघं सापांचा वाद खूपच वाढलेला होता। त्या वादात त्यांनी रागारागात एकमेकांना मारण्याचा उपायही सांगितला। राजकुमारीला कळून चुकले होते, आता तिला काय करायचे होते। दुसऱ्या दिवशी तिने सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी राजकुमारला मोहरीचे पाणी दिले, ज्याने त्याच्या पोटातला जादुई साप मरून गेला। त्यानंतर तिने हंडा भरून उकळतं पाणी केलं आणि ते जाऊन त्या बिडावर टाकलं। गरम पाण्यामुळे तो बिडाचा साप तेथेच मरून गेला आणि त्या बिडात लपून असलेला खजिना वर आला। ते पुन्हा आपल्या महालात गेले आणि आनंदी राहू लागले। राजकुमार त्यानंतर कधीही आजारी पडला नाही। तात्पर्य: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।